सो मच करण काळन. आमदार चषकाची दुसरी रजनी शेवटचा सामना इथे आपण आता ग्राउंडवर रंगतोय, जिथे नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय खोडी अ संघाने. सलग 2 सामने त्यांनी सुद्धा जिंकलेत. एका ठिकाणी बॅटिंगसाठी संघ उतरले गावदी क्रिकेट क्लब दहीसर, त्यांनी सुद्धा दोन्ही सामने जिंकलेत. आणि आता दोघांमध्ये आपण बघतोय आजच्या दिवसातली ही शेवटची मॅच तिथे रंगते. क्वार्टर फायनल नंबर 2. ऑलरेडी एक संघ या स्पर्धेतना उपांत्य फेरीमध्ये त्यांनी आपली जागा बनवली आहे, वाकळण बी या संघाने. उद्या बरोबर तुम्हाला रात्री 8 वाजता रिपोर्ट करायचा आहे वाकळण बी संघ. आणि या सामन्यात सुद्धा संघ जो जिंकेल त्यांना सुद्धा आपण उद्या सकाळी 8 वाजता, रात्री 8 वाजता, उद्या बरोबर रात्री 8 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे या मॅचमधला विजेता संघ. सलामीच्या फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतायत डावाची सुरुवात करण्यासाठी. आमदारचं हे पर्व तिसरं पर्व. मागचे दोन्ही पर्व आपण बघितलं तर डे फॉर्मॅटमध्ये तुम्हाला क्रिकेट टुर्नामेंट बघायला मिळते. आणि पहिल्यांदा आपण बघतो की ही टुर्नामेंट तिसऱ्या पर्वामध्ये विद्युत प्रकाश होतात, डे नाईट फॉर्मॅट. मिलिंद आणि मिलिंदच्या सोबत आदित्य पाटील, षटक क्रमांक पहिलं हर्षद ठोंबरे, दोन्ही पंच रेडी आहेत फिरोज खान आणि त्याचबरोबर विजय भोई. सामना सुरू करण्यासाठी दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया. बरोबर घड्याळात आपण बघतो 1:10 मध्यरात्रीचे आणि शेवट सामना इथे सुरू होतोय. हर्षद पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर घणाघाती सुरुवात. लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने चेंडू निघून जातोय डीप मध्ये, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. थोडासा मंदावलाय चेंडू टप्पा पडल्यानंतर. मिलिंदला अपेक्षा होती की चेंडू वेगाने निघून जाईल की काय, पण चेंडू जसा लँड झाला थोडासा त्याची गती मंदावली त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग डीप मध्ये बघायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आणि थोडंसं आपण बघतो की त्या ठिकाणी धाव घेत असताना थोडेसे दोन्ही फलंदाज थोडेसे मंदावले होते. पुढचा चेंडू चेस केलाय. लॉफ्टेड स्ट्रोक कव्हर्स मध्ये चेस सुरू आहे. त्या ठिकाणी झेलचा प्रयत्न. गुड कॅच, एक्सलंट कॅच, अप्रतिम झेल. कॉन्सन्ट्रेशन बघा किती चांगलं होतं. चेंडूच्या खाली येत असताना चांगलं चेंडूवर लक्ष ठेवलं आणि चेंडू चांगला ग्रीप केला. फर्स्ट विकेट डाऊन ऑन डक. आणि त्या चेंडूचा चेस केला आदित्य पाटीलने. चेंडू हवेमध्ये खेळला आणि त्या ठिकाणी बघतो की अजय उत्तेकरने एक्सलेंट कॅच, अप्रतिम झेल. कौतुक करावं लागेल. लेग कटर बॉल जवळजवळ फुटवर बाहेर चेंडू बाहेर वळाला होता आणि त्या मोमेंटला काय झेल पकडलाय. एक्सलेंट कॅच बाय अजय उत्तेकर. फर्स्ट विकेट डाऊन. 1 डाऊन बॅट्समन अजय पाटील ऑन स्ट्राईक. धावसंख्या धाव फलकावर एक गडी बाद अशी सुरुवात झाली आहे ती दहीसर संघाची. कैलास कारभार यांच्याकडून पारितोषिक आलंय. कैलास भोईर यांच्याकडून पारितोषिक आलंय दहीसर संघासाठी. सलग 3 चेंडू 3 जर षटकार मारले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल कैलास भोईर यांच्याकडून. धावसंख्या दाखल 3. 2 धावेने अजय पाटीलने खातं उघडलंय. मागच्या सामन्याचा सामनावीर षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं मार्गस्थ आहे हर्षद ठोंबरेचं. पुढचा चेंडू हर्षदचा. ओ व्हॉट अ शॉट, इम्प्रुव्हायझेशन. चेहऱ्याच्या जवळ आलेला चेंडू त्याचा चेहरा दाखवलाय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. एकदम बॉटम एजला चेंडू लागल्यानंतर त्याचा निर्णय तोच होता. एक्सलंट शॉट बाय अजय पाटील. दर्जेदार षटकार. धावसंख्या 9.
पॉवर प्लेच्या षटकात धावा येणं गरजेचं आहे. विकेटने आपण बघितलं त्या ठिकाणी गमावली त्यांनी. त्याचं उत्तर देत असताना फलंदाज अजय पाटील समोर उचललाय, समोर मारलाय, ऑन द राईज मारलाय, झेलची शक्यता आहे त्या ठिकाणी. अप्रतिम झेल, अप्रतिम झेल. सरफराज शेख चेंडूच्या खाली, एक्सलंट कॅच. दोनही झेल अप्रतिम पकडलेत. अजय उतेकर जेलसाठी आला. अजूनही त्या खेळाडू त्या ठिकाणी आला होता. दोघांमध्ये कम्युनिकेशन झालं नव्हतं, पण लास्ट मोमेंटला अजय उतेकर त्या ठिकाणी होता. अजय उतेकर दोघांमध्ये कम्युनिकेशन झालं नव्हतं, पण त्या मोमेंटला आपण जे बघितलं की कॉन्फिडन्स काय होता, अप्रतिम कॉन्फिडन्स सरफराज शेखचा. स्वतःवर असलेला आत्मविश्वास आणि त्याने तो पकडलेला झेल सामन्यामध्येच वेगळीच सुरस निर्माण करून गेलाय. बॅटिंगसाठी 2 डाऊन बॅट्समन राहुल पाटील फलंदाजीला येतोय. धावसंख्या 9. शेवटचा चेंडू शिल्लक पॉवर प्लेचा. धावसंख्या 9 धावा, 2 गडी बाद. उचललाय, मिस टाइम फटका. शेतशक मिड विकेटला जज करतो चेंडूच्या खाली. अजून एक विकेट येते की काय बघूया त्या ठिकाणी. जगल आणि डाऊन, जगल 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 आणि देन डाऊन. जवळजवळ 3 ते 4 वेळा चेंडू जगल. जर असं वाटलं की त्यावर कंट्रोल मिळवेल की काय, पण इथे मात्र नियतीला मंजूर नव्हतं. तुम्ही बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये काय गोष्टी घडल्या. एकदम चित्र एकदम स्पष्ट होईल तुम्हाला स्क्रीनवर. हे चित्र बघायला मिळेल. हा फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि डाऊन. 6 वेळा, अर्धा डझन वेळा चेंडू हातामध्ये अक्षरशः उडाला होता आणि लास्ट मोमेंटला जमिनीला दान. मोठं जीवनदान, मोठं जीवनदान म्हणेन. 6 जीवनदान एका चेंडूवर भेटले असं म्हणायला हरकत नाहीये राहुल पाटीलला. एवढा वेळ चेंडू आपण जर आपण कधी रेस्टॉरंटला गेलो तर डिरेक्टमध्ये एवढं जगल होत नाही एखाद्या कारागीरकडून. एवढे जगल झाले त्या ठिकाणी. करण ठोंबरे बार टेंडर कडनं सुद्धा आपण बघतो की अशा प्रकारचं जगल कधी बघायला मिळत नाही. ती कला बघायला मिळाली करण ठोंबरेकडून. तर फलंदाज बाद इथे मात्र होत नाहीये. कैलास बोरी साहेबांकडनं पारितोषिक आलंय. 3 चेंडू 3 षटकार मारा आणि 3000 पारितोषिक पटवा. म्हणजे बॅटिंग टीमसाठी, दहिसर संघासाठी 3 चेंडू 3 षटकार बॅक टू बॅक मारावे लागतील. राहुलला मिळालं जीवदान. राहुल स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होते. षटक क्रमांक 2 मध्ये हेमंत ठोंबरे 3 धावा खर्च करून 3 विकेट काढत असताना सेकंड मॅच मध्ये सामन्याचा पुरस्कार पटकावला त्या खेळाडूने. दहिसर विरुद्धात आपण संघ बघतोय खोणी अ. शत्रुपाटी राकेश बोर यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे दहिसर संघ. हा चेंडू हवेमध्ये, मिस टाइम. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करते चेंडूच्या खाली आणि आता मात्र विकेट आहे. आता मात्र विकेट आहे. अनंता चूक करत नाहीये त्या ठिकाणी. अनंतच्या हातामध्ये सेफ हँड मध्ये हा चेंडू आणि फलंदाज बाद. कॅमेरा थेट एकदम बघतोय संदीपवर आहे. संदीप ठोंबरे तिथे एन्जॉय करतोय. स्वागत आहे संदीप तुझं. आमदार चषक 2026 क्रिकेट स्पर्धेमध्ये बॅटिंगसाठी आता मात्र महेंद्र भोईर. कित्येक वर्ष या संघाची त्याने धुरा सांभाळली आहे ॲज अ कॅप्टन. आणि अजूनही आपण बघतो की नवीन खेळाडूंना खूप चांगला प्रमोट करतोय, चांगला स्टँड देतोय. धावसंख्या धावफलकर 10 आहे, 3 गडी बाद. आणि या मोमेंटात मात्र दहिसरमध्ये या बॅट्समनची बॅटिंग होणं गरजेचं आहे. महेंद्र बॅकवूडला गेला, स्लाइस केले पॉइंट डोक्यावर ना. डेलिकेट शॉट, डेलिकेट टच, चांगला फटका आणि चांगली फिल्डिंग सुद्धा बघायला मिळते. 2 धावेचा प्रयत्न, 2 धावे ते पूर्ण करतोय
आपण बघितलं की वातावरण थोडंसं थंड झालं आहे, त्यामुळे तो चेंडू ट्रॅव्हल होत नाही वेगाने. बरेचसे फटके जे कॉन्फिडेंटली फलंदाज फटकावतात ते मात्र डीपमध्ये जात नाहीये चेंडू, तेवढे ट्रॅव्हल होत नाहीये. आउटफील्ड आपण बघतो की ग्रास आहे अजूनही, माती खूप रेअरली बघायला मिळते. आउटफील्डला आपण बघतो त्या ठिकाणी ग्रास असल्यामुळे चेंडू थोडासा पॉज होतोय. इम्प्रोव्हायझेशन हे चेंडू त्या ठिकाणी झेल आणि फलंदाज बाद. महेंद्र बोरी ऑल्सो बॅक टू डग आउट. 4th विकेट डाऊन फॉर टीम दहीसर. चार गडी बाद, 1 मोर विकेट. महेंद्र बॅक टू डगआउट. तन्मय आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड आलेला फलंदाज बघतो आघाडीचा मिलिंद अजूनही एकच धाव अंकित करू शकला, कारण एकच चेंडू आतापर्यंत त्याला मिळाला आहे 9 चेंडूमध्ये. बाकीचे सर्वचे सर्व चेंडू तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. त्याला सुद्धा मोठे फटके मारण्याची क्षमता आहे मिलिंदकडे. पुढचा चेंडू हेमंतचा. चेंडू मिड ऑफच्या दिशेने शतशत डीडीमध्ये लॉंग ऑफला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळते. एकदा मिलिंद आलाय स्ट्रायकिंग एंडला. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज सुद्धा पुरस्कार पटकावला मिलिंदने 2016 साली. त्यामुळे त्याच्याकडे आता अपेक्षा आहे संघाला त्याची बॅटिंग व्हावी. 13 वर 4 गडी बाद. दुसरा षटक मार्गस आहे. 2 चेंडू अजून शिल्लक आहे. या षटकामध्ये हेमंतने चांगली गोलंदाजी केली. 2 विकेट्स आणि 3 धावा. ऑन ड्राईव्ह लॉफ्टेड स्ट्रोक लॉंग ऑनला शतक डीपमध्ये चेंडू कव्हर करेल आणि तोपर्यंत मिळेल ती फक्त मिलिंदला एकच धाव या चेंडूवर. कोणी संघाने सुद्धा चांगला खेळ केला स्पर्धेमध्ये. पहिल्याच मॅचमध्ये नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. तब्बल 64 धावा कुठल्या संघाने आणि त्या सापट संघाला धावसंख्येचा पाठलाग झाला. ते मात्र पहिल्या सामन्यात त्यांनी जिंकला. त्यानंतर पडले संघाच्या विरुद्ध खेळत असताना बघितलं की खूप चांगला परफॉर्मन्स बघायला मिळाला या संघाचा. कमी धावसंख्येत रोखलं होतं त्याने. पडले संघाला प्रतिम चेंडू होता. यॉर्क लाईनचा चेंडू. बॅटची हलकीशी एज घेऊन चेंडू जातोय स्क्वेअर लेग मध्ये आणि मिळेल ती फक्त एकच धाव. पंचांकडे स्ट्रॉंगली अपील केलं होतं, दबाव टाकला होता पंचांवर, पण पंचांना इम्प्रेस करू शकला नाही बाकीचे खेळाडू. हेमंतचं अप्रतिम षटक, अवघ्या 5च धावा. गुड बॉलिंग बाय हेमंत. चांगली गोलंदाजी या षटकात. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस 7.5ची गती आहे धाव फलकावर. धावसंख्या ती 15. हेमंतचं 5 धावांचं षटक, 2 विकेट्स त्याने काढल्या षटकामध्ये आणि चांगला कंट्रोल आपण बघतो त्याच्या गोलंदाजीत आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या षटकाकडे धावसंख्या 10 होती, 2 गडी बाद. त्यानंतर या षटकात 5 धावा, 2 गडी बाद, म्हणजेच आपण बघतो एकूण 4 गडी बाद, धावसंख्या 15. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि बघायचं आता 2 षटकांमध्येच खूप काही करायचं आहे ते दहीसर संघाला. तन्मय भोईर. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सतीश चंद्रकांत भोईर साहेब, उद्योजक आयोजक सुद्धा आहे स्पर्धेचे आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघतो आयोजन. आणि क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे त्यांचं. कुठलीही मॅच असू दे, कुठलाही संघ असू दे, त्यांच्यासाठी तो प्रिय आहे. हो, गुड बॉलिंग, चांगला चेंडू, क्रॉस बॅटेड शॉट आणि चेंडू थेट अरुणच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव. सरफराज शेख षटक क्रमांक 3 घेऊन आले गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली आहे, चांगली भूमिका बजावली आहे. पहिल्या षटकामध्ये हर्षदच्या 2 विकेट, त्यानंतर अनंतच्या 2, हेमंतच्या 2 विकेट. हो, गुड बॉलिंग, अजूनही चांगला चेंडू. शॉर्ट पिच चेंडू होता. रडारमधले चेंडू आहेत सर्व, पण इथे मात्र एक्झिक्यूट करू शकत नाहीये तन्मय स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट टर्म क्रिकेट, 4 षटकांचं क्रिकेट, 24 चेंडूंचं क्रिकेट. अशा मुवमेंटला प्रत्येक चेंडूवर ही धाव येणं गरजेची आहे. तर कैलास बोरे साहेबांनी पारितोषिक वाढवले. सलग 3 षटकांसाठी 4,000 रुपये त्यांनी आता केलेले आहेत, मारावे लागतील. 2 बॉल डॉट बॅक टू बॅक सरफराजचे. फुल टॉस चेंडू बॅटर घेतलाय, एक्झिक्यूट जज करतोय. जजमेंट चांगली आहे, अप्रतिम झेल. करण ठोंबरे एक्सलेंट कॅच, फलंदाज बाद.
15 लॉस ऑफ 5. दडपण दबाव थोडीशी दयनीय अवस्था आहे ती म्हणजे दहिसर संघाची. 2 चेंडू सेटअप होता. तिसरा चेंडू बघितलं की फटका चेंडूवर त्या ठिकाणी थोडासा फुलटॉस टाकला, भाग पाडला फटका खेळण्यासाठी आणि त्या ठिकाणी करण ठोंबरे तयारच होता झेल घेण्यासाठी. गुड कॅच, एक्सलंट कॅच. फर्स्ट विकेट फॉर सरफराज. बॅटिंगसाठी आपण बघतो फलंदाज जीत भोईर ॲट द एज ऑफ 16 ओनली. इम्प्रोवाइज करायचं होतं, फटका बनवायचा होता, टायमिंग करू शकला नाहीये. चेंडू एसटीच्या वरून निघून जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, अरुणच्या हातामध्ये. चौथा चेंडू निर्धाव सरफराजचा. बघायचं अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इम्प्रोवाइज करायचा होता, फटका मागे खेळायचा होता, टायमिंग जमलं नाहीये. जीत भोईर आपण बघतोय स्ट्रायकिंगला नवीन आलेला फलंदाज, त्याचं वय वर्ष फक्त 16 आहे. सरफराज पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन कॉम्रेड पासून एंड कडून गोलंदाजी करतोय. राईट ऑफ द विकेट. समोर उचललाय, मिस टाइम फटका. गोलंदाज स्वतः येण्याचा प्रयत्न करतोय. अरुण चेंडूच्या खाली, अरुणने सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद. 1 मोर विकेट फॉर सरफराज शेख. सिक्स. बघायचं 8 जून 1 विकेट मेडनवर बघायला मिळते की काय. या अगोदर आपण बघितलं आजच्या दिवसामध्ये पडले संघाच्या वतीने दक्षने हा कारनामा केला होता. विकेट मेडन ओव्हर 2 विकेट्स त्यांनी काढल्या होत्या. इथे सुद्धा आपण बघतोय की सरफराजने आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. मागच्या 5 चेंडूमध्ये 2 विकेट्स त्यांनी काढले आहेत. सर्वात पहिलं मेडन षटक आपण जर बघितलं स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये सोनारवाडा संघासाठी उत्कर्ष ठाकूरने टाकलं. 1 विकेट त्यांनी काढली होती, फक्त मेडन षटक. पण इथे मात्र विकेट मेडल षटक आपण ऑलरेडी बघितलं आजच्या दिवसामध्ये पडले संघाकडून. बघायचं आहे शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या थांबली होती 15 वर. विकेट मेडन ओव्हर. 1 मोर विकेट मेडन. अजून एक नाव लिहिण्यासाठी इथे मात्र आमचे स्कोरर दिनेश जाधव सज्ज झालेत की अजून एक इथे नाव नमूद केलं जाईल. आमदार चषकातली ही तिसरं असं षटक आहे, तिसरा असा गोलंदाज आहे त्याने स्पर्धेमध्ये मेडन षटक टाकलंय. सर्वप्रथम उत्कर्ष ठाकूर, आज आपण बघितलं दक्ष मात्रे पडलेगावचा, आणि अजून एक बघतोय तो म्हणजेच कोणी संघाचा, तो म्हणजे सरफराज शेख. विकेट मेडन. 2 विकेट्स काढल्या, एकही धाव खर्च नाही केली नाही या षटकामध्ये. व्हेरी गुड बॉलिंग. बघा पूर्ण षटक तुम्हाला बघायला मिळते. पहिला चेंडू डॉट, जेव्हा समोर तन्मय होता. पुढचा चेंडू अजून एक निर्धाव त्याने टाकला त्या मोमेंटला. हा चेंडू शॉर्ट पिच होता. आणि तिसऱ्या चेंडूवर बघा 2 चेंडू त्याने सेटअप केले होते. तिसऱ्या चेंडू त्याने सरप्राईज केला चेंडूवर, लोड फुलटा चेंडू टाकला, या ठिकाणी विकेट काढली. ही विकेट होती त्या तिसऱ्या चेंडूवर. तिथे मात्र करण ठोंबरेने अप्रतिम झेल टिपला डीप मिड विकेटला. त्यानंतर नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला जीत भोईर. पहिला चेंडू निर्धाव खेळला. हा चौथा चेंडू होता. अजून एक चेंडू, या ठिकाणी विकेट त्यांनी काढली आणि निर्णय चेंडू त्यांनी तर निर्धावच टाकला. मेडन ओव्हर, विकेट मेडन ओव्हर. हा शेवटचा चेंडू होता या स्क्रीनवर. षटक क्रमांकात शेवटचा लास्ट ओव्हर. मिस टाइम. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक दूरवरनं वेगाने चेंडूच्या खाली येतोय, जज करतोय. जजमेंट चांगला आहे. सुरेख फिनिश, अप्रतिम झेल फिनिश, आणि फायनली विकेट काढली आहे ती मिलिंद पाटीलची. मिलिंद बॅक टू डग आउट. सोमनाथ भोईर यांचे चिरंजीव वेद म्हणजेच वेद सोमनाथ भोईर यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. सरफराजने एक मेडन षटक टाकलं, विकेट मेडन षटक टाकलं, त्याबद्दल 500 रुपयाचं कॅश प्राइज आयडी आलाय. सामना संपल्यानंतर सरफराजचे आपलं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. वेद सोमनाथ भोईर यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. नवीन फलंदाज येतोय विवेक मैदानाच्या आतमध्ये.
षटकाची सुरुवात विकेटनेच झाली आहे. 15वर 7 गडी बाद आणि अनंताने पहिल्या चेंडूवर काढली विकेट. षटक क्रमांक शेवटचं चौथं दुसरा चेंडू समोर विवेक. बॅक टू द बॉलर. खोदून काढला अक्षरशः चेंडू. मिडॉनला क्षेत्ररक्षक वेगाने सरफराज येते. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव मिळेल ती विवेकला. सिक्स्टीन लॉस ऑफ 7. 16 धावा. आवाज महाराष्ट्राचा सुद्धा आपण बघतो की त्या ठिकाणी ही स्पर्धा एन्जॉय करतायत. मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा. 16 लॉस ऑफ 7. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दहिसर संघासाठी बघायचं आहे किती धावा येतील आणि त्याच निर्णायक ठरतील जेव्हा त्यांना धावसंख्ये जाती मात्र डिफेंड करण्याची वेळ येईल. 4 बॉल टू गो. अरुण काहीतरी मात्र फील्डमध्ये चेंजेस आणतोय. सगळ्या सिनियर खेळाडू आहे संघामध्ये सध्या आपण बघतोय. अरुण तो स्टम्पच्या मागे उभा आहे. अनंता मिस टाइम अगेन. स्वतः गोलंदाज अनंता चेंडूच्या खाली जज करतोय. बॉल अँड देन कॉट. फलंदाज बाद. फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल. त्या मोमेंटला एन्जॉय करतात. गाण्याला एन्जॉय करतायत आणि गाण्यावर कशा प्रकारचा डान्स असायला हवा ते पाहायला मिळतंय कोणी संघाच्या समर्थकांकडून. 16 लॉस ऑफ 8. 16वर 8 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. अनंता पुढचा चेंडू. ओ गुड बॉलिंग. अप्रतिम चेंडूची फेक. भन्नाट वेग होता या चेंडूवर. प्रचंड वेग होता या चेंडूवर पण त्यांनी सिग्नल केलाय लेग बाईजचा. धावा आता येणं महत्वाचं आहे. कशाही हो. लेग बाईज बाईज ओव्हरथ्रो षटकार चौकार भन्नाट वाईड यॉर्कर होता. ऑप्शनला आपण बघतो त्या ठिकाणी ऑप्शन थोडासा बाहेर किंचितचा बाहेर. लेग बाईजची एकदा धावसंख्या 17. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्राईक एंडला विवेक. 17 लॉस ऑफ 8. ओ निर्धाव. चेंडू बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. निर्धाव चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये अरुणच्या हातामध्ये आणि फक्त आता 1 चेंडू शिल्लक. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होता दहिसर संघाचा. लो स्कोरिंग मॅच. कमी धावसंख्येचा सामना. थोडंसं थंड वातावरण. आउटफील्डला आपण बघतो ग्रास थोडीशी आपण बघतो की सुकी ओली त्या मुवमेंटला धावा इथे मात्र पाहायला मिळत नाहीये. थोडंसं वातावरण दमट झालंय. शेवटचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी एज. गोलंदाज चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. 18 धावा धावफलकावर. फक्त 4 षटकात 18 धावा अंकित झाले धावफलकावर आणि 19 धावसंख्येचं लक्ष आता असेल ते खोणी ए संघासमोर. 19 रन्स टू विन फॉर खोणी ए टीम. क्रीडा मंडळ उंबरडे त्याचबरोबर SB ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार चषक 2026 क्रिकेट स्पर्धा ही दुसरी रजनी दुसरी रात्र या स्पर्धेची शेवट सामना इथे आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे आणि या मैदानावर बघतो की त्या ठिकाणी 19 धावसंख्येचं लक्ष आहे. माफक लक्ष बघायचं धावसंख्येचा पाठला कशा प्रकारे केला जाईल मैदानावर आणि हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं आपण बघतो इन्व्हाइट करतो योगेश पाटीलला. पण त्यापूर्वी सर्व आमच्या आयोजकांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो आणि त्याचबरोबर उगम शिरे यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्यांच्या पूर्ण टीमचा आभार व्यक्त करतो. एकदा आमच्यावर विश्वास दाखवून या ठिकाणी समालोचन करण्यासाठी आपण इन्व्हाइट केलं त्याबद्दल सर्वांचे आभार इथे व्यक्त करून इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये योगेश पाटील यांना. धन्यवाद.
तर आपण एक विशेष शुभसन्मान आपण घेत आहोत. आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचं समालोचन महाराष्ट्र दौरा असेल, महाराष्ट्राच्या बाहेर आपण सरांचा आवाज मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये आपण ऐकला. त्यांचं शुभसन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने महेश बेडीकर सन्माननीय साहेब, आपणास विनंती असेल आपल्या हस्ते प्रसाद सरांचं शुभसन्मान आपण करायचं आहे. आजच्या रजनीमध्ये खूप चांगल्या प्रकारचं समालोचन, आपल्याला तंत्रशुद्ध समालोचन महाराष्ट्रामध्ये असो, महाराष्ट्राच्या बाहेर असो, मोठमोठ्या इव्हेंटमध्ये, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सरांचा आपण आवाज सातत्याने ऐकत असतो. आज आपल्या या स्पर्धेला चार चांद लावले, त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने आपलं हार्दिक आभार. विशेष सन्मान आपण पाहू शका स्क्रीनवर. प्रसाद सर परब माहिती उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, तसंच या स्पर्धेचा मोमेंटो देऊन सरांचं शुभ सन्मान आपण घेत आहोत. तर मैदानाच्या आतमध्ये बोलूयात. तिथं पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या पूर्वार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या 19 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. 19 काढायचे आहेत. चोवीस चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल किरण आणि करण. स्ट्राईकवर पाहायला मिळेल किरण. तर अंपांचा ग्रीन सिग्नल पाहायला मिळतोय. गेम प्ले. पहिला चेंडू सुमित भोईर. पहिल्या चेंडूला आपली दिली गेली चेंडू हवेत. पहिल्या चेंडूवर इथे मात्र 19 धाव संख्येचा पाठलाग करत असताना सोपं वाटणार समीकरण, इथे मात्र पहिला मोठा हादरा गोल्डन डकचा शिकार होत असताना किरण तंबूच्या आश्रयाला. पहिल्या चेंडूवर मोठा हादरा गारद केलाय. पहिल्या चेंडूवर सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळेल. चेंडूला आपटी दिली गेली, त्यानंतर ऑन साईडला उडवायचा होता चेंडू. मिस टाइमचा स्ट्रोक तिथे मात्र पाहायला मिळाला. शॉट फाईन लेगला खूप चांगल्या प्रकारचा झेल तिथे मात्र टिपत असताना पहिला मोहरा गारद केलाय. किरण म्हात्रेला मात्र अकाउंट ओपन करता आलं नाही. गोल्डन डकची शिकार होत असताना सुमित भुईरने पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. हर्षद ठोंबरे इन ॲट नंबर 3. जाळ आखलं जातंय, ट्रॅप रचला जातोय. चांगली रंगतदार मॅच पाहायला मिळते. वेगवान गतीचा चेंडू टॉपेज जरूर मार. इथे वेगाने फेकी केली होती. डायरेक्ट हिटची संधी, कदाचित डायरेक्ट हिट झाला असतं तर धोक्याची घंटा जरूर वाजली असती. एका धावेने इथे मात्र समीकरणाला सुरुवात झाली. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुमित. तिसरा चेंडू होता. ज्याप्रमाणे सुईतून धागा पिरावा अगदी त्याप्रमाणे चेंडूला गॅप मधून ढकलले. चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. येतोय हा चौकार.
4 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक 5 या आकड्यावर. एक तेरी एक मेरी. पहिला चेंडू विकेट, एक चौकार. आडव्या बॅटने ऑन साइडला उडावलाय, चेंडू थांबणार नाही, चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी येतो बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. बॅक सलगचा ठोकलाय, दुसरा चौकार. काय बॅटिंग होती आता मात्र. पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं की मॅच मध्ये रंगत निर्माण होईल, परंतु या दोन बॅक टू बॅक 2 चौकाराने मॅचची हवा काढून टाकली आहे. समोरच्या दिशेला उडवलाय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते, बीट होत आहेत. डीप मधून क्षेत्ररक्षक बॅकअपला आलेत. चेंडू उचलण्यासाठी थोडस फंबल. 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पाहायला मिळेल 11. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. श्री गणेश खुणी संघ मागच्या स्पर्धेमध्ये जय भोले जय दुर्गा चषकाचा टायटल जिंकणारा संघ आणि त्यांच्या विपक्षात आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला चेंडू उडवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीये, चेंडू थांबणार नाही, चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी हा चौकार. चार धावसंख्येची गरज. एकतर्फी सामना पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता, त्यानंतर करणच्या पॅटमधून 3 चौकार आणि पूर्णपणे या मॅचची हवा काढून टाकली म्हणावी लागेल. सामना लवकरच समाप्त करण्याच्या दिशेला इथे मात्र वाटचाल करतायत. नक्कीच जेवढी लवकर मॅच संपेल तेवढे जास्त प्रमाणाचा आराम आपल्याला भेटेल, कारण का उद्या जर विचार केला गेला तर फर्स्ट सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे आज जिंकणारा संघ आणि कालचा जिंकणारा संघ वाकडम ब या 2 संघांमध्ये सेमीफायनल पहिली आपल्याला पाहायला मिळेल. आणि उद्या इन ॲक्शन मध्ये मडेगावचा संघ देखील पाहायला मिळेल. स्क्वेअर कट केलाय, गॅप मधून चेंडू ढकललाय, लावलाय मॅप, पण शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेलाय. नक्कीच थोडासा वेळ घेतला जाईल. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कट करायचा होता. आता मात्र चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. श्री गणेश राशी 11 खुणी संघ काय कामगिरी आहे. ग्राउंड लक्की म्हणावं लागेल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. मागच्या स्पर्धेमध्ये टायटल जिंकला, आता मात्र प्रगतीपथावर आहे. फर्स्ट सेमीफायनल साठी क्वालिफाय होण्याच्या रेसमध्ये 1 धावेने दूर आहे. चांगली कामगिरी. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, तिन्ही फॉर्मॅटमध्ये या संघाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. आता मात्र विजयाचा फटका चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतायत. की आयोजकांचा वेळ वाढवत आहेत, मजा घेत आहेत मॅचची. एका धावेची प्रतीक्षा पाहावी लागणे. समर्थकांमध्ये जल्लोष पाहायला मिळालाय. आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने एन्जॉयमेंट आपल्याला पाहायला मिळाली. आणि मात्र विजयाचा फटका MS धोनी स्टाईल सामना फिनिश. श्री गणेश राशी 11 खोनी संघाचे हार्दिक अभिनंदन. हार्ड लक आई गावदेवी दहिसर संघ जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. जुना चेंडू द्यायचा आहे. कारण विरोधी संघाला
ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल सरफराज शेख ज्यांनी या स्पर्धेचं तिसरं मिडन ओव्हर षटक पाहायला मिळालं. 500 रुपयांचं कॅश प्राईज पाहायला मिळेल आणि सेमीफायनलमध्ये देखील सामन्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारची लढत पाहायला मिळेल. एका बाजूला जगदंब वाकळट